गोरेगावमध्ये तुम्ही तहसीलदार बीडीओ घेऊन गेला होता. त्या ग्रामस्थांना तुम्ही एक आश्वासन दिलं उद्याच्या उद्या येत्या काही दिवसामध्ये या रस्त्याची मोजणी होईल आणि हा रस्ता मोकळा होईल, परंतु अद्याप त्या दृष्टीने काहीच कारवाई झाली नाही. उद्याचा अर्थ लगेच उद्याच नसतो. उद्याचा अर्थ म्हणजे शिवजयंतीच्या तोंडावर मी गेलो होतो. शिवजयंतीचा सगळा लोड पंचायत समिती, तुम्हाला माहिती आहे की सगळे एक भाग पंचायत समिती, एक नगरपालिका, एक महसूल, मग फॉरेस्ट, सगळी लोक त्यावेळेला लाईनीमध्ये 15 दिवस या शिवजयंतीच्या पाठीमागे होती. कारण शिवजयंती हा आपला उत्सव आहे. ती घटना घडली, ते शिवजयंती तोंडावर घडली. मी त्यांना सांगितलं होतं की हे भूमी अभिलेखला उद्या परवामध्ये कळवा आणि लगेच तातडीने बाकीचे काम बांधा ठेवून मी आता भूमी अभिलेख परवा दिवशी माझा शिवजयंती झाला फोन झाला, ते उद्याच्या सोमवारी बीडीओ भूमी अभिलेख तिथं जाऊन तिथं रिमार्किंग करणार आहे, पॉइंट म्हणजे खुणा करणार आहे. रस्ता मोकळा होतोय. रस्ता मोकळा करून आपण अतिक्रमण सुद्धा काढणार आहोत. जे अतिक्रमण आहे मग ते कुणाचे असू द्या, जे विथ म्हणजे रुंदी जे ठरली त्याप्रमाणे आपण कामकाज चालू करतोय. माझी विनंती आहे सर्वच राजकीय मंडळींना, ही बिचारी साधी भोळी भाबडी जनता आहे, त्यांना तुम्ही कारण नसताना उगाचच आपलं तुमचे वेगवेगळे मतं मांडून त्यांना कुठल्याही गोष्टीला असं एखादा कायदा हातात घ्यायला भाग पडू नका. कायदा जर हातात घेतला तर पिंपरी पेंढरचा किस्सा ताजा आहे. पिंपरी पेंढरला जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 84 लोक आधी त्या काळात, म्हणजे कुठे त्या सातपुते मॅडम होतात त्यावेळेला, आणि नंतर जवळजवळ 55 लोक या बिबट्याच्या वेळेला. अशा लोकांची आजही पायपीट चालू आहे कोर्टामध्ये. हिचा हातावर पोट असलेली मंडळी माझी साधी भोळी आहेत. त्यांना आपण शब्द दिलाय प्रशासनाच्या वतीने. मी आमदार आहे स्वतः विद्यमान. मी काळजीने सांगतो सर्वांना, आपण सगळ्या मंडळीने म्हणजे तिथले लोकप्रतिनिधी आजीबाजी असतील, आपण आहोत, अजूनही समजा तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधी असेल, या लोकांच्या म्हणण्याला दुजोरा देऊन जे वास्तव्य रूपी आहे, जो प्लॅन मधला रस्ता आहे, ज्याला पैसा पडलेला आहे, तो 100% मोजून मोकळा केला जाईल. आणि जे काय अतिक्रमण आहे ते बाजूला काढून, ओढ्याचं सुद्धा, नैसर्गिक ओढ्या सुद्धा अतिक्रमण आहे, ते सुद्धा बाजूला काढून उद्याच्या खुणा झाल्यानंतर, उद्याचं मोजमाप झाल्यानंतर आपण 100% तो रस्ता आता चांगल्या पद्धतीने करून घेतोय. माझ्या तिथल्या सगळ्या मंडळींना, म्हणजे डिंगोरचे जे आपले काय वस्ती नाव आहे तिचं, काय नाव आहे तिचं, आंबेधरण नाव आहे. आंबेधरणच्या माझ्या तमाम मायबाप व्यक्तीला माझी विनंती आहे, बाबांनो काळजी करू नका, तुम्हाला न्याय देण्यासाठीच आम्ही सगळे मंडळी समर्थ आहोत. 100% उद्या लोक काय येतील, काही प्रशासकीय परवा येतील आणि हे सगळ्या गोष्टी मार्गस्थ करतील. परंतु कुठलाही कायदा कुणाच्या तरी सांगणं हातात घेऊ नका, जेणेकरून मी नेहमी सांगत असतो, बैलगाडा घाटामध्ये बैलगाडा झोपायला 100 लोक असतात झुपण्यापुरते, झुपण्यासाठी, पण तो सोडलेला बैलगाडा धरायला वरती 2 माणसं पण नसतात. तुम्हाला झोपणारे खूप येतील पण वाचवायला एक नाही. माझी एवढीच विनंती आहे, काही अडचण नाही. कोणी तुम्हाला काही जरी सांगितलं तर तुम्ही त्याच्या मनावर घेऊ नका. आपण विश्वास ठेवा आमच्यावर. मला कळकळ आहे सर्वसामान्य मायबाप जनतेची. मी त्या कळकळीपोटी जो प्रशासनाचा अधिकार आहे तो वापरून 100% तुम्हाला न्याय देईल एवढा विश्वास डिंगोरकरांना व्यक्त करतो. भूमी अभिलेख विभागाने तर रस्त्याची मोजणी करायची असेल तर आजूबाजूचे गट पण मोजावे लागतील, त्यासाठी कितीतरी लाख रुपयाची मागणी केली अशी माहिती समजते. बघा, आमचं काम आहे रस्त्यापुरतं मोजणी करणं. ज्या ज्या लोकांना असं वाटतं माझं क्षेत्र जातंय त्यांनी आपले पैसे भरून मोजणी करून घ्यावी. सोपं काम आहे ना. समजा मग कुणाला वाटलं की बाबा हा माझा गट आहे, माझा अधिकार आहे, मला असं वाटतंय, त्यांनी मोजणीचे पैसे भरावे. रस्त्यासाठी जे काय डिमार्केशन केलेलं आहे त्या डिमार्केशनची हद्द ठरवायचा सर्वस्वी अधिकार हा प्रशासनाला आहे.